हॅलो. ऑफिसमधून परत घरी आल्यानंतर खूप असा थकवा जाणवतो, बट स्वतःला असं निहारायला मला खूप आवडतं. मस्त जो मेकअप केलेला असतो ना सकाळचा, तो अजूनपर्यंत व्यवस्थित असा टिकून राहिलेला आहे हे बघून मला खूप आवडतं. येस, सो वी आर गेटिंग बॅक टू द मेकअप रिमूव्हल स्टेज. सो बेसिकली तेच आहे, संध्याकाळी आल्यानंतर तोंड धुण्याआधीची ही स्टेप असते माझी, की मी पूर्ण स्किनवरचे सगळं म्हणजे जे काही मेकअप प्रोडक्ट्स आहेत, नॉट ओन्ली मेकअप प्रोडक्ट्स पण एरवीसुद्धा जरी मी मेकअप नाही जरी केलेला असला आणि आय एम ओन्ली विथ द स्किन प्रेप प्रोडक्ट्स ऑन माय फेस, तरी पण मी एम आय सेलरने पूर्ण फेस क्लेन्स करते, सो दॅट जे काही डर्ट पल्युशन साचलेलं आहे फेसवरती ते सगळं क्लिअर व्हायला मदत होते. अँड येस, आफ्टर दॅट फेस वॉश मस्तपैकी करून झाल्यानंतर, म्हणजे कसं आहे की एक तर मी न्यूट्रोजेनाचं फेस वॉश यूज करते किंवा सेरावीचं. माझी थोडी ॲक्ने प्रोन स्किन आहे, दॅट इज माय स्किन टाईप, आणि म्हणून मग मी अशा प्रकारे मस्तपैकी फेस वॉश करून झाल्यानंतर तो स्वच्छ पुसते. आणि मग जर मला असं जाणवलं दॅट आय हॅव सम ॲक्टिव्ह ॲक्ने आणि त्यांना थोडंसं ड्राय करायची गरज आहे, सो दॅट ते लवकरात लवकर जातील, म्हणून मग मी मॅरिओ बदॉश्कीचं हे पिंपल ड्राईंग लोशन आहे हे, किंवा ॲक्ने ड्राईंग लोशन काही म्हणा तुम्ही. थोडंसं महाग येतं, पण इट इज अन अमेझिंग प्रोडक्ट आय हॅव फिगर्ड आउट. सो तुम्हीसुद्धा हे असं काहीतरी यूज करू शकता इफ यू हॅव ॲक्टिव्ह ॲक्ने. ओके, बाय द वे, दिस इज लिप बाम विथ एन SPF 50 PA++. याच्याने तुमचे लिप्स खूप छान मॉइश्चराइज्ड, हायड्रेटेड राहतील. अँड या, दॅट्स अबाउट इट. दिस इज हाऊ आय कीप माय फेस क्लीन.